हॅलो एव्हरीवन. तर आपण काल ओसवाल्ड्स डायल्यूशन लॉ पाहिला आहे, बरोबर आहे का? डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक ऍसिड वीक बेस झालेला आहे. ओसवाल्ड्स डायल्यूशन लॉ फॉर वीक ऍसिड झाला आहे माझ्या मते. तर आपण पुढचा भाग बघणार आहे ओसवाल्ड्स डायल्यूशन लॉ. फॉर a weak base. ओसवाल्ड डायल्यूशन लॉ फॉर वीक बेस. याचं स्टेटमेंट काय बघा, किंवा हे सांगायचं कसं, किंवा हा लॉ कसा सांगायचा, कशासाठी हा लॉ बेस साठी, म्हणजेच relationship between alpha and Kb. स्टेटमेंट ओसवाल्ड डायल्यूशन लॉ चं कसं सांगायचं? ओसवाल्ड डायल्यूशन लॉ फॉर वीक बेस, इट इज द सिंपल रिलेशनशिप बिटवीन degree of dissociation and dissociation constant for a weak base. Statement कळलं का? It is the relationship between degree of dissociation, that is alpha, and dissociation constant Kb for a weak base. This statement आध्या मार्कासाठी विचारलं. Let us consider 1 mole of a weak base BOH. weak base कोणता घेतलाय? BOH, which is dissolved in V cubic decimeter of solution. V cubic decimeter एवढ्या सोल्युशन मध्ये तो डिसॉल्व्ह केलाय. त्याच्यानंतर मग काय लिहिता येईल बघा, BOH पाण्यामध्ये डिसॉल्व्ह केला, ऍक्वियस सोल्युशन. काय देतो तो? B प्लस ऍक्वियस प्लस OH मायनस ऍक्वियस. BOH वीक बेस आहे, हा V क्यूबिक डेसिमीटर ऑफ सोल्युशन मध्ये डिसॉल्व्ह केला, म्हणजे ऍक्वियस सोल्युशन मध्ये. BOH aqueous which dissociates slightly as B plus aqueous ion OH minus aqueous ion. Initial mole याचा 1 घेतला. Before dissociation of BOH, these ions they are 0. याच्या पाण्यामध्ये डिसोसिएशन व्हायच्या अगोदर याचे मोल्स 0 असते. त्याच्यानंतर मोल्स ऍट इक्विलिब्रियम means from this 1 mole of weak base BOH, from this 1 mole alpha mole dissociates. एक मधले अल्फा निघून गेले, म्हणजे राहिलं काय? 1 मायनस अल्फा. तर यातले अल्फा निघून गेल्यामुळं अल्फा B प्लस तयार झाले, अल्फा OH मायनस तयार झाले. तर हे मोल्स फी क्यूबिक डेसिमीटर एवढ्या द्रावणामध्ये आहे, म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन ऍट इक्विलिब्रियम in mole per cubic decimeter, that is 1 minus alpha by V, alpha by V, alpha by V. कळलं? त्याच्यानंतर पुढं अप्लाइंग लॉ ऑफ मास ऍक्शन, लॉ ऑफ मास ऍक्शन. लॉ ऑफ मास ऍक्शन म्हणजे तरी काय सांगितलं मी तुम्हाला? प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन
डिवायडेड बाय रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन, याचा रेशो म्हणजेच K concentration of B plus into concentration of OH minus upon concentration of BOH. This K, it is replaced by Kb, where Kb dissociation constant for a weak base. म्हणून हा K हा Kb मध्ये ट्रान्सफर केला. सबस्टिट्यूटिंग, आता सबस्टिट्यूट काय करायचं, कॉन्सन्ट्रेशन, हे चौकटी ब्रॅकेट म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट म्हणायचं याला. ह्या स्क्वेअर ब्रॅकेटचा अर्थ सांगितला मी काल. कॉन्सन्ट्रेशन ऑफ B प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH. B प्लस चं कॉन्सन्ट्रेशन काय आहे, अल्फा बाय B. सबस्टिट्यूट केलं की काय होणार, Kb इज इक्वल टू अल्फा बाय B. OH चं कॉन्सन्ट्रेशन अल्फा बाय B अपॉन 1 मायनस अल्फा बाय B. परत मी या बाजूला लिहितो हे, that is Kb is equal to alpha square by V square into phi upon 1 minus alpha. phi square मधला एक phi आणि ह्या v कॅन्सल झाला, म्हणून Kb is equal to alpha square upon 1 minus alpha phi, as alpha is very small, very small, hence 1 minus alpha is nearly equal to 1. अल्फा ही अतिशय नगण्य क्वांटिटी आहे, म्हणून 1 मायनस अल्फाची किंमत ही नियरली 1 समजायची. म्हणून हे परत काय लिहिता येईल, Kb is equal to alpha square upon phi. त्याच्या पुढे काय लिहिता येईल बघा, Kb is equal to alpha square by V, as 1 by V is equal to C. 1 mole present in V cubic decimeter. 1 mole present in V cubic decimeter means concentration. म्हणजे हे Kb is equal to alpha square C. Relationship between alpha and Kb, alpha Kb याचा दोन्हीचा सहसंबंध म्हणजेच ओसवाल्ड्स डायल्यूशन लॉ. किंवा हेच असं लिहिता येईल, अल्फा इज इक्वल टू अंडर रूट Kb बाय C. किंवा हेच असं लिहिता येईल, अल्फा इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. This is the Ostwald's dilution law for a weak base. आता हा झाला म्हणजे Ostwald's dilution law for weak base. वीक इलेक्ट्रोलाइट साठी जर असेल तर काय करायचं बघा, फक्त मी जस्ट वीक इलेक्ट्रोलाइट असेल, लेट अस कन्सिडर ऍसिड बेस साठी झाला तर Ostwald's dilution law for weak electrolyte, relationship between alpha and K. Ka नाही म्हणायचं, Kb म्हणायचं नाही. इलेक्ट्रोलाइट म्हणजे सॉल्ट. लेट अस कन्सिडर 1 mole of a weak electrolyte, Ba. सॉल्ट घ्यायचा असेल तर Ba घ्यायचा, which is dissolved in phi cubic decimeter of water किंवा सोल्युशन. त्याच्यानंतर परत काय करायचं, Ba पाण्यामध्ये टाकला phi cubic decimeter, Ba aqueous solution, it gives
B plus aqueous plus A minus aqueous. Initial mole 1 0 0. Initially हे BA सॉल्ट आहे, इलेक्ट्रोलाइट आहे, हा पाण्यामध्ये टाकला. हा पाण्यामध्ये टाकण्याच्या क्षणी याचे 0 मोल्स असतील. कळलं का? तुम्ही जेवायला ताट मांडून ठेवले तुमच्या समोर, काहीच खाल्लेलं नाही, त्यावेळेला तुमच्या पोटात किती गेलं? 0. तसं इनिशियली याचा 1 मोल आहे, तर याचे मात्र 0 असतील सुरुवातीला. मोल्स ऍट इक्विलिब्रियम. यातले अल्फा मोल डिसोसिएट झाले, 1 मायनस अल्फा, अल्फा निघून गेले त्यातले. अल्फा तयार झाले, हे अल्फा तयार झाले. Concentration at equilibrium in mole per cubic decimeter. हे 1 minus alpha by P. Alpha by P. Alpha by P. Applying law of mass action. Law of mass action. K is equal to concentration of B plus into concentration of A minus upon concentration of BA, where K is the, K ला काय म्हणायचं? Dissociation constant for a weak electrolyte. म्हणून आता इथं के केबी वगैरे काय म्हणायचं नाही. सॉल्ट असेल किंवा इलेक्ट्रोलाइट असेल तर सिंपली के वापरायचं. सबस्टिट्यूटिंग K is equal to concentration of B plus alpha by B, A minus alpha by B upon 1 minus alpha by B. तेच काय येतं? अल्फा स्क्वेअर अपॉन पी स्क्वेअर इंटू पी अपॉन 1 मायनस अल्फा. त्याच्या पुढची स्टेप K इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर बी स्क्वेअर इंटू पी अपॉन 1 मायनस अल्फा. यातला एक पी गेला, राहिलं काय? K इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर अपॉन 1 मायनस अल्फा इंटू पी. As alpha is very small, 1 minus alpha is nearly equal to 1. म्हणून K is equal to alpha square by B. नंतर पुढे काय लिहिता येईल? As 1 by B is equal to C. K is equal to alpha square C. Or alpha is equal to under root K by C. Or alpha is inversely proportional to square root of C. तर अशा पद्धतीने हा ओसवाल्ड डायल्युशनला 3 प्रकारे आहे. वीक ऍसिड साठी, वीक बेस साठी आणि वीक इलेक्ट्रोलाइट साठी. जर परीक्षेमध्ये ऍसिड साठी विचारलं तर याचे वापरा, बेस साठी BOH वापरा आणि इलेक्ट्रोलाइट साठी BA वापरा. तर या पद्धतीने हा लॉ 2 मार्काला हमखास याच्यावरती काही ना काही असणार आहे, लक्षात घ्या. काही नाही झालं तर प्रॉब्लेम तर असतो. प्रॉब्लेम म्हणजे गणित असतात त्याच्यावर. तर मी पहिलं एक्झाम्पल त्याचं देतो. प्रॉब्लेम नंबर 1. ए वीक मोनोबेसिक ऍसिड is
0.25% डिसोसिएटेड. असं करूया 0.025% डिसोसिएटेड इन 0.1 molar solution. Calculate dissociation constant of the acid. कळलं? तर काय बघा, वीक मोनोबेसिक ऍसिड. आता मोनोबेसिक ऍसिड कशाला म्हणायचं त्याच्या अगोदर समजून घेऊया. मोनोबेसिक ऍसिड, डायबेसिक ऍसिड, ट्रायबेसिक ऍसिड. मोनो, डाय, ट्राय. ज्या ऍसिड मध्ये एक H+ असतो त्याला मोनोबेसिक ऍसिड म्हणायचं. HCl सांगता येईल, HNO3 सांगता येईल. ज्या ऍसिड मध्ये 2 H असतात, 2 H असतात त्याला डायबेसिक ऍसिड म्हणायचं, H2SO4. ज्या ऍसिड मध्ये 3 H असतात त्याला ट्रायबेसिक ऍसिड म्हणायचं. जेवढे हायड्रोजन तेवढं त्याला हे करायचं. किंवा दुसऱ्या शब्दामध्ये असं पण सांगता येतं, ज्या ऍसिडला न्यूट्रलाइज करायला बेसचा एक मॉलिक्यूल लागतो त्याला मोनोबेसिक ऍसिड म्हणायचं. ज्या ऍसिडला न्यूट्रलाइज करण्यासाठी बेसचे किती मोल्स? 1 मोल लागतो. हे डायबेसिक. या ऍसिडला न्यूट्रलाइज करायला बेसचे किती मोल लागतात? 2. म्हणून त्याला डायबेसिक म्हणायचं. इथं 3 H आहे ते पण चालतं. या ऍसिडला न्यूट्रलाइज करायला बेसचे 3 मॉलिक्युल्स लागतात म्हणून याला ट्रायबेसिक ऍसिड म्हणायचं. तर मोनो, डाय, ट्राय अशा पद्धतीने हे समजलं जातं. तर आपल्याला मोनोबेसिक ऍसिडच दिलेला आहे. तर सोल्युशन म्हणायचं दी डिसोसिएशन कॉन्स्टंट of the acid is given by the formula acid आहे म्हणून Ka is equal to alpha square C. फॉर्म्युला बरोबर आहे का? Ka घ्यायचं. Ka काय म्हटलं त्याला? where K is the dissociation constant for a weak acid, alpha degree of dissociation आणि C concentration of an acid. तर आता आपल्याला यात काय काय दिले बघूया. की एक प्रॉब्लेम वाचूया. ए वीक मोनोबेसिक ऍसिड तो डिसोसिएट किती होतो दिले ते, म्हणजे अल्फा इज गिवन. अल्फा किती दिले? 0.025% म्हटलं. हे असं लिहिलंय. आता हे पर्सेंट म्हणजे हे असं आहे बरं का, अर्थ याचा असा आहे. आता हेच मग परत पुढे कसं लिहिता येईल? अल्फा इज इक्वल टू 0.025 into 10⁻²-2. बरोबर आहे का?
100 म्हणजे 10 गुणिले 10, 10 चा वर्ग. हा छेदामध्ये आहे, अंशामध्ये लिहिलं 10⁻². आता परत हे अजून सिंप्लिफाय करूया. 2.5 into 10⁻² into 10⁻². बरोबर आहे का हे? बरोबर आहे. मग काय चुकलं का इथे? प्लस पाहिजे का? हा, बरोबर आहे. तर हे काय आलं मग? अल्फाची किंमत काय आली? 2.5 into 10⁻⁴ अल्फाची किंमत आली. त्याच्यानंतर सी किती दिलाय बघा. सी इज गिवन 0.1 मोलार. Thus, by substituting Ka is equal to अल्फाची किंमत तुम्हाला मिळाली 2.5 into 10⁻⁴ into c ची किंमत 0.1 आहे. आता हे 0.1 पण कसं मांडता येतं? 1 into 10⁻⁻1 मोलार. कळतं का बघा? म्हणजे हे 1 into 10⁻⁻1 म्हणजे हे K किती आला? 2.5 into 10⁻⁻1 -4 -5. तर डिसोसिएशन कांस्टेंट ऑफ ए वीक ऍसिड 2.5 into 10⁻⁻5. सोपा आहे का नाही प्रॉब्लेम? 2 मार्कासाठी. हे पर्सेंट डिसोसिएशन दिले पर्सेंट मध्ये, म्हणून ते काय केलं की 0.025 डिवायडेड बाय 100. त्याचं परत ते कन्व्हर्शन जमलं पाहिजे तुम्हाला. हा, फॉर्म्युला अल्फा स्क्वेअर इनटू सी. ओ सॉरी, चुकलंय आपले. K इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर सी. हा, लक्षात आणून दिलं, बरं झालं. K इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर सी. अल्फाची किंमत मग इथं किती आहे? 2.5 into 10⁻⁴ याचा स्क्वेअर गुणिले 1 into 10⁻⁻1. आता 25 चा स्क्वेअर करायचा 625. आता 625 म्हणजे इथं 2 घर 2.5 into 2.5 जर केलं तर हे 625 येतं. म्हणजे 6.25 into 10⁻⁴ आणि इथे -8 into 10⁻⁻1 म्हणजे हे किती आलं? मगाशी चुकलं होतं मग. K is equal to 6.25 into 10⁻⁹. This is the dissociation constant for a weak acid. तर माझं उदाहरण तुम्ही चांगलं लक्षात आणून दिलं, बरं झालं. कारण तुमचं लक्ष आहे हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढचा आणखी एक घेऊ प्रॉब्लेम. कॅल्क्युलेट H3O plus ion concentration in 0.05 mole per cubic decimeter. Solution of an acetic acid. Calculate hydronium ion concentration in 0.05 mole per cubic decimeter solution of an acetic acid. Let acetic acid solution मध्ये आपण CH3COOH, that is weak acid. It dissociates किंवा if it is dissolved in water, it produces CH3COO- plus H3O plus. कळलं? त्याच्यानंतर आता इथं डायरेक्टली 1 मायनस अल्फा बाय व्ही हे एक्सेस असतं, हे अल्फा बाय व्ही, हे अल्फा बाय व्ही
आणि म्हणजेच 1 मायनस अल्फा इंटू सी अल्फा इंटू सी अल्फा इंटू सी हे असं असतं. ते इनिशियल मोल वगैरे मी काय लिहित नाही, डायरेक्टली लिहिलंय. मोल्स ॲट इक्विलिब्रियम किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ दीज मोल्स प्रेझेंट इन व्ही क्यूबिक डेसिमल 1 मायनस अल्फा अपॉन व्ही 1 बाय व्ही म्हणजे सी म्हणून हे असं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढची स्टेप काय सांगता येईल बघा. तर वी नो K is equal to alpha square C. आपल्याला काय काढायला सांगितलंय? कॅल्क्युलेट हायड्रोनियम आयन कॉन्सन्ट्रेशन. याचं कॉन्सन्ट्रेशन काढायला सांगितलंय हे. आता यामध्ये काय दिले बघा परत. K गिवन पाहिजे होता इथं. गिवन K is equal to 1.8 into 10 raised to minus 5. तर याच्यामध्ये परत काय सांगता येईल. K is equal to alpha square C. म्हणून alpha is equal to under root K by C. K ची किंमत तुम्हाला दिलेली आहे. K 1.8 into 10 raised to minus 5 divided by C. C ची किंमत दिलेली आहे 0.05 म्हणजे हे 5 into 10 raised to minus 2. कळलं. त्याच्यानंतर पुढे कसं हे करता येईल बघा. 1.8 divided by 5 into 10 raised to minus 2 हे मायनस. आता हे काय करायचं माहितीये का. इथं मायनस 4 यायला पाहिजे किंवा 6 यायला पाहिजे. into 10 raised to minus 7 करा. सॉरी मायनस हे मायनस 2 मायनस 3 राहिलं हे. आता मायनस 3 चं मायनस 4 करायचंय. कसं करणार हे. अंडर रूट 1.8 चं 18 करा. हा 18 डिवायडेड बाय 5 गुणिले 10 रेज टू मायनस 4. आता हे 18 भागिले 5 चं हे करा. 5 न त्याला भागा. 5 त्रिक 15 5 सक 30 गुणिले 10 रेज टू मायनस 4 हे कंसामध्ये स्क्वेअर रूट चिन्हामध्ये जाईल. तर ते स्क्वेअर रूट चिन्हाच्या बाहेर आलं की 10 रेज टू मायनस 2 येतं. स्क्वेअर रूट ऑफ 3.6 बघा बरं पटदिशी. हा 0.6 into 10 raised to minus 2 किंवा हे 6 into 10 raised to minus 3. अल्फाची किंमत ही आली बघा. झालं. तर तेच आता त्याच्या पुढे राहिलं की थोडस. तर हायड्रोनियम आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू अल्फा इंटू सी करायचं. अल्फाची किंमत तुम्हाला मिळाली किती 3. ते किती आलं 6 into 10 raised to minus 3 into C 5 into 10 raised to minus 2 म्हणजे 30 into 10 raised to minus 5 म्हणजे हे 3 into 10 raised to minus 4. तर हे हायड्रोनियम आयन कॉन्सन्ट्रेशन आलं. ठीक आहे. किंवा मी नोट्स मध्ये प्रॉब्लेम सोडवून दिलेला आहे. यातल्या व्हॅल्यू वेगळे घेतले होते ते बघा.